शिमला मिरचीचे पानं असे मोठे असायला पाहिजेत. आपण ह्या पानाकडे जर बघितलं तर एक वितापेक्षाही पान मोठे आहे आणि जवळजवळ 6 ते 8 बोटं रुंद पान आहे. शेतकरी मित्रांनो, या शिमला मिरचीला शेतकरी ॲग्रो सर्व्हिसेस यांच्या तंत्रज्ञानानुसार ज्यावेळेस मुळ्यांच्या कक्षेमध्ये आळवणीमार्फत आपण ड्रिंचिंग करतो, पानांद्वारे खताची फवारणी घेतो किंवा जमिनीतला भेसळ डोस असेल, या खताच्या संतुलनामुळे हे पानं हे झाडं असे बनतात. आपण जर बघितलं तर या शिमला मिरचीला लागवड करून जवळजवळ 78 दिवस पूर्ण आलेले आहेत. आणि खोडाकडे जर बघितलं तर खोडावरती ज्यावेळेस नर्सरीमध्ये जे 2 झाडं उगून येतात, 2 पानं येतात, याला मदर लीफ म्हणतात. हे मदर लीफसुद्धा अजून जिवंत आहेत. हे जे खालचे आता बारीक पानं आहेत, ही मदर लीफ आहेत. आळवणीनंतर खोडाची जाडी चांगली बनली, फुटवा चांगला झालेला आहे आणि वरती शेंडा चालू आहे आणि शिमला मिरचीचे लहान फळं आपल्याला बघायला मिळेल आणि काही मोठे फळं पण आता तोडायला आलेले आहेत. जवळजवळ 2.5 एकरामध्ये 15 ते 18 टन माल तोडायला आहेत. तर शेतकरी मित्रांनो, जेवढे पानं जाड, रुंद, हिरवे, पसरट, मोठे, तेवढे हे पानं झाडाची ग्रोथ चांगली करते आणि अंगावरला जेवढा जो मिरचीचा माल लागलेला आहे तो फुगवणीचे काम करते. तर हे शेतकरी ॲग्रो सर्व्हिसेस यांच्या मार्गदर्शनानुसार ज्यावेळेस तुम्ही मुळ्यांच्या कक्षेमध्ये सूक्ष्म खताचा वापर करताय, विशेष करून मॅक्टोडीएफ असेल, इंटा KMS असेल, ZRC झिंक असेल, IRC फेरस असेल, अशा सूक्ष्म खतांचा की जो एकदम परिपूर्ण आहार ह्या शिमला मिरचीचा आहे. कोणतेही पानं बघा, तुम्हाला ही पानं मोठी दिसतील. तर हे असे पानं ज्यावेळेस चांगले मोठे होतात तेव्हा हे 120-130 दिवसापर्यंत ही पानं टिकली जातात. आता ह्या पानावरती अजून डावणीचा अटॅक नाही, भुरीचाही अटॅक नाही आणि आपल्याला कोणत्या रस शोषणाकडीचा अटॅकही दिसणार नाहीत. एकदम कार्यक्षम असं हे पान आहेत. हे होतात शेतकरी ॲग्रो सर्व्हिसेस यांच्या मार्गदर्शनानुसार. पीक कोणतंही असू द्या, या पिकाला तुम्ही पानांद्वारे खताच्या फवारण्या दिल्या की आपल्याला हे अशी पाने दिसतात. आता अनेक टेक्नॉलॉजी ही लोक वापर करतात, पण ज्याला खत शास्त्र समजलं आहे त्या शेतकऱ्याची शिमला मिरची ही अशी राहते.